तर सामना चालू होतोय. यातून एक संघ 2 हात करेल तो साईकृपा स्पोर्ट्स राजौली संघाशी. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज असेल. पहिला चेंडू पाहिला तर चांगला फटका होतोय जयेश यांची पहिल्या चेंडूवरती चांगला फटका खेळताना पाहिला, पण किरण यांना तो एकच धाव घेण्यात यश मिळालंय. या एका धावीने पाहिलं तर श्री गणेश झालाय आझाद स्पोर्ट्स वसई संघाचा. बघा सकाळच्या सत्रापासून आझाद स्पोर्ट्स या संघाने चांगली कामगिरी केली आहे. बॉलिंग बॅटिंग आणि फिल्डिंगमध्ये चांगली कामगिरी केली आजच्या दिवसापासून. पहिल्या चेंडूवर पाहिले तर सिंगल धाव आलाय. मागच्या सामन्याचा विचार केला तर काय गोलंदाजी केली होती जयेश यांनी. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहतोय. कव्हर रिझर्व्हमध्ये शतरक्षक आहे तिकडे तैनात, परंतु पाहिलं तर एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय नकुल मानकरांना. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला दोन्ही फलंदाजांमध्ये. धावसंख्या फक्त आणि फक्त 2 या आकड्यात जाऊन पोहोचते. 2 चेंडूचा खेळाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा लोअर फुल्ड चेंडू. फटका फसलाय. शतरक्षक होता तिकडे तैनात, परंतु त्यांनी केल्या चुकी. एक साधा सोपा झेल होता, परंतु तो झेल कन्वर्ट नाही करता आला आणि पाहिलं तर किरण सारखा एका मोठ्या फलंदाजाला एक जीवनदान मिळालंय. या जीवनदानामुळे पाहिलं तर या 2 धावा स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. या 2 धावेची धावफलक जाऊन पोहोचते 4 या आकड्यामध्ये. किरण सारख्या फलंदाजाचा एक झेल सोडलाय. किती घातक खेळू शकतो किरण सारखा फलंदाज, कारण सातत्याने या ग्राउंडवरती भरपूर वेळा किरणांनी स्वतःला सिद्ध केलाय. यावेळेस पाहिलं तर प्ले डाऊन होताना पाहतोय, पण यष्टनच्या समोर आढळलाय फलंदाज किरण बारात आणि किरण सस्त्वामध्ये बाद होताना पाहतोय. यस, विकेट डाऊन. लागल्या ये तुमचे वालर पोरी नसाई आल्या या पालघरवाल्या. वाजवाय लागल्या ये तुमचे वालर पोरी नसाई आल्या या पालघरवाल्या. नवीन फलंदाज आपण पाहतोय यावेळेस निशांत आलेत. आपण पाहतोय सॉरी विशाल आलेत आणि मिसफील्ड पाहिला आपण आणि त्याचाच फायदा घेतला. 2 धावा त्याला. तिसरा धावाचा प्रयत्न. यस नो, परंतु पाहिलं तर मिसफील्ड झाला आणि त्याचाच फायदा पाहिला तर 3 धावा इथे धावून पूर्ण करत आल्यात. या 3 धावांची धावफलक जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. बघा गोलंदाज तर गोलंदाजी चांगली करते, परंतु शतरक्षक त्यांना साथ देत नाहीये. याच कारणास्तव पाहिलं तर जिकडे फक्त सिंगल धाव होते तिकडे या 3 धावा खर्च करण्यात आल्या. धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचते. पहिलं षटक अजून सुद्धा पाहिलं तर प्रगती पथावरती आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळेस ब्रह्मास्त्राचा वापर कोलगट्टप्पाच्या चेंडू. तिकडंच चांगलं प्लेसमेंट पाहिलं आपण नकुल यांच्याकडून. एक सिंगल धाव. षटक संपते पहिलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. 1 गडीच्या मोबदल्यामध्ये.
दुसरं षटकार हाताळण्यासाठी पाहतो आपण विजय यांना पाहतोय बॉलिंग मार्कवरती. नकुल पुन्हा एकदा स्ट्राईकवरती असतील. यावेळेस पुन्हा एकदा कट केल्या पॉईंट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात. एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. तर बघा जास्तीत जास्त सिंगल डबलवरती भर दिला जातोय फलंदाजाकडून, कारण मोठी फटकी येत नाही. संध्याकाळचं सत्र चालू झालं आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा मोठी फटकं येणं खूप अवघड असते. आजचा दिवस पाहिला तर आज सर्व सामने पाहिले तर लो स्कोरिंग होते. फक्त एक सामना असं पाहिलं तर उमसागर बामणगाव संघाने 40 धावा पटकावल्या होत्या. यावेळेस फटका चांगला आहे इनसाइड आउट कव्हर रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्यापासून बाहेर होता. बॅकअप चांगलं होतं त्याच कारणास्तव पाहिलं या 2 धावा इथे स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. या 2 धावेचे धावफलक जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. डबल डिजिट मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते. 2 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर सिंगल धाव, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. दुसरा चेंडू विजय यांचा पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती सज्ज असतील. विशाल साडी यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. येतो या संध्याकाळच्या टायमामध्ये षटकार. अरे तुऱ्या हो चाला लावा भारी भारी ना आम्हाला नाचून दे लोठ्यांची हारी. बघा षटकार आलाय. या षटकारांची फलक पाहिले तर 17 वर जाऊन पोहोचते. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेस फिंगर रोल केली होती परंतु पंचाने ते पाहिलं आणि सरळ पंचांचा इशारा येतो वाईटचा. एक अवांतर धाव पुन्हा एकदा पाहतोय पण स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 ऑन बोर्ड. तीन चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या आकड्यावर. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका पाहतो पण ऑफ साईडला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि चांगला थ्रो होता परंतु चांगली रन बिटवीन द विकेट पाहतो आपण. वाटते भूमीत होते चांगला थ्रो केला होता परंतु रनिंग बिटवीन द विकेट पाहिली तर चांगली होती. त्याच कारणास्तव पाहिलं या 2 धावा, या 2 धावेशी धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. षटकाचा विचार केला 5वा चेंडू असेल. या षटकामध्ये भरपूर धावा आल्यात. यावेळेस पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू पुल केलाय. पॉवरफुल आहे, सक्सेसफुल अँड वंडरफुल. चेंडू सरळ जातोय आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. येतोय हा षटकार. धमाक ढोल वाज सारकाना तालाव वाजत सातारपा. धमाक ढोल वाज सारकाना तालाव वाजत सातारपा. षटकार आलाय. संध्याकाळ सत्र चालू झालं आणि आता मला वाटतं चेंडू ट्रॅव्हल व्हायला लागलेत. विषयाने फॉर्म जो होता सकाळपासून तो थोडासा पाहिला तर फॉर्म मध्ये येताना पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू होता स्लॉट मध्ये सरळ पाठवून दिला त्याला पार्किंग लॉट मध्ये. षटकार. नाचायला चल ग मीना, नाचायला चल ग मीना. धमाक ढोल वाज सारकाना तालाव वाजत सातारपा. धमाक ढोल वाज सारकाना तालाव वाजत. विचार केला तर तब्बल 24 धावा खर्च केल्यात विजय यांनी. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज भूमी त्यांना पाहतोय. भूमी टुकले भूमी त्याचा पहिला चेंडू सामना करतील नकुल. लोअर फोल्डर चेंडू होता. पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये. एक धाव झाली, दुसरा धावाचा प्रयत्न आणि पहिला तर दुसरी धाव सुद्धा आपण पाहतोय इकडे पूर्ण होताना पाहतोय. 2 धावेशी धावफलक जाऊन पोहोचते 34 या आकड्यावरती.
पण मागच्या षटकामध्ये भरपूर धावा खर्च केल्यात. या षटकामध्ये मुंबई त्यांना रोखून ठेवावं लागेल. विशालसारखा फलंदाज आपण नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय. नकुल पुन्हा एकदा, यावेळेस इनसाइड आउट. कव्हर रिझन मध्ये फटका चांगला आहे तितकं. पहिलं तर शतरक्षक होता परंतु त्याच्याकडून होते चुकी. आणि पहिलं तर या 2 धावा इथे ॲड होता. तिसऱ्या धावाचा प्रयत्न, आणि मला वाटलं होतं कारण तिसऱ्या धावाचा प्रयत्न असेल. आणि स्ट्राईक वरती आता पाहतोय फलंदाज जातोय विशाल. आणि नकुल रनआउटच्या रूपामध्ये परततोय. फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय निशांत आहे ना. विशाल आणि निशांत 2 बंधू आहेत. छोटे बंधू पाहिले तर स्ट्राईक वरती आहेत आणि मोठे बंधू आता पाहतोय आपण नॉन स्ट्राईक एंड वरती. यावेळेस पुन्हा एकदा पाहतोय पंच आपल्या बाजूला वळत. यास नो बॉलचा इशारा पंचांचा. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहतो आपण. चेंडू जातोय थर्ड मॅन मध्ये. शतरक्षक आहे तिकडे. तिकडे सिंगल धाव होती, तिकडे 2 धावा घेतल्या. तिसरा प्रयत्न थोडासा खराब असा थ्रो. तिसरी धावाचा प्रयत्न होतोय आणि मला वाटते विशाल यांनी आत्महत्या करून घेतलंय. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मिस्टर प्रशांत यांना. पण निशांत बॅटिंग मार्क वरती आहेत. मागच्या मॅचचा सामनावीर आपण पाहतोय निशांत घरत. यावेळेस पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, परंतु पाहतोय डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. एक सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते ऑन बोर्ड. 41-41. प्रशांत स्ट्राईक वरती असतील आता. यावेळेस पहिल्यांदा लेक्शनच्या बाहेर पिच केला होता. पंच आपल्या बाजूला वळतील नक्कीच. यस, पंचाचा इशारा वाईटचा येतोय. एक अवांतर धाव, वाईट +1 म्हणजे या 2 धावा. या 2 धावेशी धावफलक जाऊन पोहोचते 43 या आकड्यावरती. 43. यावेळेस पुन्हा एकदा पाहतो आपण स्विंग अँड मिस. चेंडू येतोय निर्धाव. पुढचा बॉल पुन्हा एकदा भूमी त्यांचा. यावेळेस 8 प्रकार होता, फुल केलाय, परंतु चेंडू पाहिला तर मध्ये जे ग्राउंड लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जे झाड आहे त्याला चेंडू स्पर्श झाला. आणि पाहिलं तर चांगले रन बिटवीन द विकेट. 2 धावा इथे स्कोरबोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते. 25 या आकड्यावर 46 धावांचं आव्हान ठेवलं ते. तर सामना चालू होते. नाण्याची एक बाजू पाहिली तर 46 धावांचं एक टार्गेट उभं केलं. मोठं टार्गेट आजच्या दिवसात तुला पाहिलं तर
सर्वात मोठं टार्गेट आहे ते संपुष्टात आणण्यासाठी 2 सलामीचे फलंदाज आपण पाहतोय. विजय यांना स्ट्राईक वरती नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. भूमी त्यांना आणि बॉलिंग मार्क वरती विशाल यांनी फलंदाजी काय अप्रतिम केली होती या सामन्यामध्ये. परंतु तो गोलंदाजी करायची आहे. धावा सुद्धा डिफेंड करायचा. पहिला चेंडू घेऊन विजयसाठी. यावेळेस चांगला फटका आपण पाहतो. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्रशांत होते तिकडे. झेलबाद होण्याची संधी नक्कीच होती परंतु थोडीशी स्वतःवर सुद्धा निराश असेल. हा झेल कन्वर्ट करणं गरजेचं होतं. पण तो एक धाव आलाय. या एका धावेने संघाचा श्रीगणेश झालाय. अकाउंट ओपन होते राजौली संघाचा. यावेळेस आडव्या बॅटचा वापर. फटका चांगला होता परंतु उंची सुद्धा कमी होती आणि लांबी सुद्धा कमी होती. त्याच कारणास्तव पाहिलं तर एक सिंगल धाव. बघा सिंगल डबल वरती जास्तीत जास्त भर दिला जातोय. मोठे फटके खेळणं गरजेचं आहे कारण धावांचा डोंगर पाहिला तर 46 धावांचा डोंगर आहे. मोठी धावसंख्या चेस करायचे. मोठे फटके येणं गरजेचं आहे. विशाल पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहतोय आपण. सातत्याने पाहिलं तर विशालांची चांगली लाईन आणि लेनचा वापर करताना पाहिलोय. धावसंख्या फक्त आणि फक्त सिंगल डिजिट मध्ये पुढे जाताना पाहतोय. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 3 वरती जाऊन पोहोचते. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा. यावेळेस फटका चांगला ऑन साइडला. किरण आहेत परंतु मिड ऑन क्षेत्रामध्ये पाहिलं तर झाड आहे. त्याच कारणास्तव पाहिलं तर त्या झाडाला जाऊन चेंडू आदळला आणि 2 धावा इथे कंप्लीट होताना पाहतोय. तर 2 धावांची धावफलक जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ झाला. त्यात धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता परंतु अगोदर बॅटचा फेस पाहिलं तर क्लोज केलं होतं. निर्धाव चेंडू येतोय. 5 चेंडूचा खेळ झाले. फक्त आणि फक्त 5 धावा स्कोर बोर्ड वरती आपण लागलेला पाहतोय. पुढचा बॉल लोअर फुल्डर चेंडूचा पुलचा फटका. गॅप मध्ये आहे चेंडू. थोडंसं फंबल झालं होतं निशांत. पाहिलं तर 1 धाव होती तिकडे. दुसरी धाव सुद्धा ते कंप्लीट होताना पाहतोय. 2 धावा. 2 धावण्याची धावफलक जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. षटक संपते पहिलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 7. यावेळेस नकुल बॉलिंग मार्क वरती येणार पाहतोय. आता पाहिलं तर चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन. पहिला चेंडू पाहिला तर निर्धाव आलाय. पहिला चेंडू निर्धाव आलाय. सातत्याने या ग्राउंडवरती भरपूर सामने नकुल्याने सुद्धा खेळले तर त्याचाच अनुभव घेताना पाहतोय. यावेळेस पंचाकडे होतील. या वाईटचा इशारा पंचांचा. डिक्लेरेशन झोन मध्ये सुद्धा चेंडू ट्रॅव्हल झालाय म्हणजे वाईट प्लस 1. या 2 धावा असतील. या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नकुल यांचा विजयसाठी. यावेळेस पुन्हा एकदा फिंगर रोल केली होती. निर्धाव चेंडू येतोय. बघा मोठे फटके येऊन देत नाहीये. सातत्याने गती सुद्धा देत नाही फलंदाजाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा नकुल. यावेळेस पुढे सस्तावून खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु पुन्हा एकदा पाहतोय आपण निर्धाव चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी. चांगले लाईन आणि लेनचा वापर करताना पाहतोय आपण गोलंदाज नकुल यांना. या षटकाचा विचार केला 3 चेंडूचा खेळ झालाय आणि 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त एक अवांतर धाव दिलेली आहे आणि एक बाईकची धाव सुद्धा आलेली आहे. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता. फटका चांगला आहे परंतु तिकडे सुद्धा चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. एक सिंगल धाव.
धावसंख्या जाऊन पोहोचते डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती. चेंडूचा विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. अजून सुद्धा पाहिलं तर 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. 8 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. अजून सुद्धा बघा सामना अजून सुद्धा ऑन आहे. 2 मोठे फटके आले तर राजौरी संघ सुद्धा या मॅच मध्ये येऊ शकतो. यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस बॅटर फटका आपण पाहतोय. भावेश होतो तिकडे. चांगला पिकअप अँड थ्रो, परंतु थर्ड अंपायरकडे पंचाने रेफर केलं जाते. ओके तिसरा पंच आता पुन्हा एकदा फेम मध्ये येताना पाहतील. तिसरे पंच काय घडते काय बिघडते, फलंदाज सेफ आहे की नाही पाहूया आपण. फलंदाज सेफ असेल. शेवटचा बॉल. यावेळेस फटका चांगला आहे. निखिल येतोय चेंडू मध्ये. ओके 1 धाव. त्यावेळेस पहिले तर पूर्णपणे पकड बसवलाय आता स्पोर्ट्स वसई संघाने. शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय क्रिश यांना पाहतोय. सकाळी सत्रामध्ये क्रिश नव्हते, परंतु दुपारच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहिलं तर क्रिश यांची उपस्थिती आझाद संघासाठी खूप फायदेशीर आहे. कारण एक डावखुरा हाताचा गोलंदाज आहे आणि सातत्याने आझाद संघासाठी चांगली कामगिरी केलाय या गोलंदाजाने. तोच क्रिश बॉलिंग मार्क वरती. 6 चेंडू 35 धावांची 34 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर बॉल होता, फटका फसला आहे आणि वैभव होते चेंडू खाली आणि पहिला चेंडू ती गडी बाद होतोय. बघा मी बोललो होतो कारण क्रिश सारखा एक गोलंदाज सकाळी सत्रामध्ये नव्हता तरी सुद्धा आझाद स्पोर्ट्स वसई संघ या सामन्यामध्ये कमबॅक केलाय आणि आता मला वाटते या सामन्यामध्ये पकड बसवलाय पूर्णपणे. बॅकफुटवरती ढकलून दिलाय आई मरुदेवी राजौली संघाला. आदिवासी गाणी ना दर्पा मुजिक ऐक ना थोडी कवे. पोरी विसरू नको आपला आदिवासी वेश. पोरी विसरू नको आपला आदिवासी वेश. आपण जयेश यांना पाहतोय स्ट्राईक वरती. पहिला चेंडू पाहिला तर जयेश यांना फेस करताना सिंगल धाव घेण्यात आले. तर पूर्णपणे सामन्यावरती पकड बसणार आहे. बेड्या ठोकल्यात आझाद संघाने राजौरी संघासाठी. यावेळेस फटका चांगला आहे. तिकडे भावेश पुन्हा एकदा फेम मध्ये त्यांना पाहतोय. शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी. पूर्णपणे सामना आपल्या बाजूने झुकवलेला आहे आझाद संघाने. मिस्टमिंग स्ट्रोक पुन्हा एकदा पाहतोय आपण. चेंडू जातोय. सिंगल धाव येते. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते 14. शेवटचे 2 चेंडू फक्त औपचारिक बाकी आहे या सामन्यामध्ये. पाहिलं तर चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी केले. लास्ट बॉल स्विंग अँड मिस. सामना जिंकलाय तो आझाद स्पोर्ट्स वसई संघाने. हाडलक आई मरुदेवी स्पोर्ट्स राजौली संघ. तुम्ही आलात आणि चांगला खेळ केला. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असतील आणि पुढच्या सामन्यासाठी आझाद संघाला ऑल द बेस्ट असेल.
चला टॉससाठी सुद्धा यायचं किरण. शेवटचा सामना आहे, यातून एक संघ सुपर 3 मध्ये जाईल आणि या 3 ट्रॉफी आहेत त्याच्यावरती एक नाव कोरलं जाईल. कोणता संघ सुपर 3 मध्ये जाईल थोड्याच वेळात माहिती पडेल. पावसाळा आबुटही निघलाय काळा काळा. अरे ऐनाचा पावसाळा आबुटही निघलाय काळा काळा. उगून राहिलाय आखा तळा पाणीही लागत शेळा शेळा.